नमस्कार. आज आपण एका जबरदस्त नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत. मुंबईतल्या प्रतिष्ठित केईएम हॉस्पिटल क्रेडिट सोसायटीमध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी जागा निघाली आहे. चला या संधीबद्दल सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. जर तुम्ही मुंबईमध्ये विशेषतः सहकारी क्षेत्रात एक चांगलं आणि स्थिर करिअर शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण इथे फक्त नोकरी नाही तर एका नावाजलेल्या संस्थेसोबत जोडले जाण्याची संधी आहे. ही संधी आहे DKM हॉस्पिटल अँड सेठ GS मेडिकल कॉलेज एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्याकडून. ही एक खूप जुनी आणि विश्वासार्ह संस्था आहे जी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी काम करते. त्यामुळे इथे काम करणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे. अच्छा, तर पद आहे कनिष्ठ लिपिक. मग ह्या पदावर नक्की काय काम करावं लागतं, काय जबाबदाऱ्या असतात, चला पुढे पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर कनिष्ठ लिपिक हे पद म्हणजे संस्थेच्या रोजच्या कामाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सगळी प्रशासकीय कामं सुरळीत पार पडावीत यासाठी हे पद खूप महत्त्वाचं ठरतं. तर बघा, पदाचं नाव आहे ज्युनियर क्लर्क म्हणजेच कनिष्ठ लिपिक. सध्या एका जागेसाठी ही भरती आहे. नोकरीचं ठिकाण आहे परळ, मुंबई आणि हे पद सहकारी पतपुरवठा क्षेत्रातलं आहे. बरं, मग या पदासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं? संस्थेला कसा उमेदवार हवा आहे? चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहूया. इथे जरा लक्ष द्या. तुमच्याकडे कॉमर्स, फायनान्स किंवा बँकिंगमधली पदवी असायला हवी. सोबतच सहकारी बँक किंवा सोसायटीमध्ये कमीत कमी 2 वर्ष लिपिक म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. GDC&A परीक्षा पास असणं तर अनिवार्यच आहे. वयाची अट 18 ते 38 वर्षांपर्यंत आहे. आणि हो, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. आता शिक्षणाबरोबरच काही कौशल्यसुद्धा गरजेची आहेत. तुमच्याकडे मराठी टायपिंगचं 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंगचं 40 शब्द प्रति मिनिटाचं सर्टिफिकेट हवं. संगणकासाठी MSCIT उत्तीर्ण असणं तर आता आवश्यकच झालं आहे, नाही का? आणि हो, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा तुम्हाला चांगल्या यायला हव्यात. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पगार किती मिळणार आणि नोकरीच्या अटी व शर्ती काय आहेत? चला याबद्दल जाणून घेऊया. तर सुरुवातीला तुम्हाला दरमहा 25,000 रुपये इतकं एकत्रित वेतन मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या, ही 25,000 रुपयांची सॅलरी सुरुवातीच्या 6 महिन्यांच्या तात्पुरत्या कालावधीसाठी असेल. हा एक प्रोबेशन पिरियड सारखा असेल. पण इथेच तर खरी संधी आहे. या 6 महिन्यांमध्ये तुमचं काम जर उत्कृष्ट असेल तर संस्थेच्या नियमानुसार तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळू शकते. आणि कायम झाल्यावर तुम्हाला नियमित वेतन श्रेणी म्हणजे रेग्युलर पे स्केल आणि इतर सर्व फायदे मिळतील. ही एक खूप मोठी संधी आहे, नाही का? बर, जर तुम्हाला वाटत असेल की ही संधी आपल्यासाठीच आहे आणि आपण सर्व निकषांमध्ये बसत आहोत, तर आता अर्ज कसा करायचा याची सोपी पद्धत समजून घेऊया. सगळ्यात आधी तारखा लक्षात ठेवा. अर्ज 20 एप्रिल 2026 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 मे 2026. या तारखा चुकवू नका. या पदासाठी अर्ज करण्याकरिता 500 रुपये इतकं प्रक्रिया शुल्क आहे जे तुम्हाला भरावं लागेल. आणि हो, हे शुल्क परत मिळणार नाही, म्हणजे ते नॉन रिफंडेबल आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. पहिलं म्हणजे तुमचा अर्ज पूर्ण भरा आणि आवश्यक कागदपत्रांचा सेल्फ अटेस्टेड प्रती त्याला जोडा. दुसरं, संस्थेच्या ऑफिसमध्ये जाऊन रोख 500 रुपये फी भरा. तिसरं, तुमचा पूर्ण अर्ज एका बंद पाकिटात टाकून तो ऑफिसमध्ये स्वतः किंवा तुमच्या प्रतिनिधीमार्फत जमा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळा लक्षात ठेवा. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4:30 आणि शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. तर आता सगळी माहिती आपल्याकडे आहे. आता फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे वेळेवर अर्ज करणे. लक्षात ठेवा, ही फक्त एक नोकरी नाही तर एका चांगल्या आणि प्रतिष्ठित सहकारी संस्थेसोबत आपलं करिअर घडवण्याची एक विलक्षण संधी आहे. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोमवार 4 मे 2026. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. जर आपण पात्र असाल आणि खरोखरच एका चांगल्या संधीच्या शोधात असाल तर अजिबात थांबू नका. आपल्या करिअरमधलं पुढचं महत्त्वाचं पाऊल आजच उचला आणि अर्ज करा. अशाच नोकरीच्या नवनवीन आणि उत्तम संधींची माहिती मिळवण्यासाठी आमच्या जॉब महागुरू या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन संधीसोबत. धन्यवाद.